मित्रांनो, दिवसभर लॅपटॉप आणि मोबाईल वापरून तुमची पण मान जखडून जाते का? तसेच रात्री झोपताना मानेच्या वेदनेमुळे तुम्हाला झोप लागत नाही, तर घाबरून जाऊ नका. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजकाल धावपळीच्या जगामध्ये मानदुखी ही एक कॉमन समस्या झाली आहे. परंतु काळजी करू नका, मी तुम्हाला काही योगाभ्यास सांगणार आहे. त्यांच्या सरावामुळे तुमची जुन्यातली जुनी पण मानदुखी गायब होणार आहे. पण व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्या नक्की फॉलो करा. मानेसाठी आपण पहिली एक्सरसाइज पाहूया. श्वास घेत मान पूर्ण वरती, आपण स्लॅब किंवा आकाश पहा, पूर्ण इथं स्ट्रेच फील करा. त्याच्यानंतर श्वास सोडत मान खाली, अशी पूर्ण खाली आणू नका. बघा, अशा पद्धतीने खाली आणायची. श्वास घेत मानेवरती पूर्ण स्ट्रेचिंग फील करा. नंतर थोडा थांबा या स्थितीत. श्वास सोडा, मान खाली. पुन्हा वर पहा, तोंड बंद असेल. प्रत्येक मानेचं रोटेशन तुम्हाला 1-1 मिनिट करायचं आहे. आता तुम्ही माझ्या बरोबर केलं तरी चालेल. मान वर, थोडा थांबा, पुन्हा श्वास सोडत हळू खाली आणा. अशा पद्धतीने पहिला प्रकार. दुसरा, आपल्या राईट आणि लेफ्ट कडे पाहणे. पुन्हा श्वास सोडत आपली मान हळूहळू आपल्या उजवीकडे वळवा. उजवीकडे पहा, थोडा या स्थितीत थांबा. बघा, विरुद्ध दिशेला पूर्ण स्ट्रेच फील होतो. पुन्हा श्वास घेत पूर्व स्थितीत 1, श्वास घेत पुन्हा आपल्या जागेवर या. 2, मानेला जास्त जोर देऊ नका. तुमच्याकडून जेवढं शक्य असेल तेवढं फक्त वळवण्याचा प्रयत्न करा. थोड्या काही स्थितीत थांबा, तो स्ट्रेच फील करा. न पूर्व स्थितीत या. शक्यतोवर आपली हनुवटी आणि खांदा एका सरळ रेषेत येतील असा प्रयत्न करा. होत नसेल तर जास्त मानेला ताण देऊ नका. प्रत्येक प्रकार तुम्हाला घड्याळ लावून 1-1 मिनिट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा मानेचा प्रकार आहे, आपली मान आपल्या उजव्या आणि डाव्या खांद्यावर वाकवणे. श्वास सोडत पुन्हा आपली मान उजव्या खांद्यावर वाकवा. बघा, पुन्हा विरुद्ध दिशेला तुम्हाला मानेला पूर्ण ताण जाणवेल. श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीत या. पुन्हा श्वास सोडत आपल्या विरुद्ध दिशेला म्हणजे डाव्या खांद्यावर आपली मान वाकवा. बघा, ह्या बाजूला पूर्ण आता स्ट्रेच फील होतं आणि तुमच्या मानदुखीपासून तुम्हाला हळूहळू मुक्ती मिळते. मानदुखी हळूहळू कमी होईल, पण याच्यात तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे, कंटिन्युटी. श्वास सोडत पुन्हा आपल्या डावीकडे आपली मान वाकवा खांद्यावर. पुन्हा उजव्या खांद्यावर. प्रत्येक क्रिया ही तुम्हाला 1-1 मिनिट करायची मित्रांनो. श्वास घेत पूर्व स्थितीत, पुन्हा श्वास सोडत डाव्या बाजूला, पुन्हा पूर्व स्थितीत. पुढचा प्रकार आहे हाफ रोटेशन. श्वास सोडत मान खाली न्या आणि आपल्या उजवीकडे अर्धे मान वळवा. पुन्हा पूर्व स्थितीत या. पुन्हा डावीकडे अर्धी मान वळवा. हाफ रोटेशन, मानेचे अर्धगोलाकार फिरवणे. बघा, मान फिरवत असताना पाठीमागे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला
पुन्हा आपल्याला स्ट्रेचिंग फील होतंय. ही क्रिया मित्रांनो तुम्ही 1 मिनिट करायची आहे. त्याच्यानंतर आता मानेचा पूर्ण सर्कल, श्वास सोडत मान पुन्हा खाली आणा आणि श्वास घेत हळूहळू आपली मान पूर्ण गोलाकार, उजव्या खांद्यावर पाठीमागे, नंतर डाव्या खांद्यावर आणि पुन्हा हळवाटी छातीजवळ, अशा पद्धतीने पूर्णपणे गोलाकार मान फिरवायची आहे. डोळे बंद केले तरी चालतील. हळूहळू गोल फिरवा. फक्त मान फिरवत असताना आपले खांदे वरती आणू नका. रिलॅक्स एकदम. पूर्णपणे मान अशा पद्धतीने गोल गोल फिरवा. पाठीमागे रिलॅक्स. मान पुन्हा सरळ. आता हीच क्रिया आपल्याला विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज फिरवायची. पुन्हा मान खाली न्या, श्वास सोडत. आणि आता आपल्या डाव्या खांद्यावरून मान पूर्णपणे हळूवार गोल फिरवत पाठीमागे, त्याच्यानंतर उजव्या खांद्यावर पुन्हा पुढे, अशा पद्धतीने गोल मान फिरवायची आहे. मान गोल फिरवताना मानेला सर्व बाजूने स्ट्रेचिंग फील होत आहे. हाही प्रकार मित्रांनो तुम्हाला 1 मिनिट करायचा आहे. श्वास घेत पूर्वस्थितीत. पुढचा प्रकार आहे, आपली मान फक्त इथून पुढे आणायची आणि मागे लोटायची. ज्याप्रमाणे पक्षी आपली मान पुढे मागे करतात, त्याच पद्धतीने पुढे आणा, थोड्या वेळ मागे घेऊन जा, पुढे आणा. खांदे स्थिर असतील, फक्त मान पुढे आणा, मागे न्या, पुढे आणा, मागे घेऊन जा. हाही प्रकार मित्रांनो तुम्हाला 1 मिनिट करायचा आहे. त्याच्यानंतर आपले दोन्ही हात अशा पद्धतीने बोट एकमेकांना गुंफून आपल्या कपाळावर ठेवा. हात स्थिर ठेवा आणि फक्त मानेने आपल्या हातांना लोटण्याचा प्रकार. मानेने हळूच आपले हात पुढे लोटायचे आहेत. हात स्थिर असतील, रिलॅक्स. पुन्हा लोटा. मानेने पूर्ण प्रेशर मानेला द्यायचं आहे. मानेने हात स्थिर असतील, पुन्हा मान पुढे लोटा. पुन्हा रिलॅक्स व्हा. पुन्हा मानेने हातांवर प्रेशर द्या. रिलॅक्स. आता पुन्हा आपले दोन्ही हात मागे, डोक्याच्या मागे न्या आणि आपल्या मानेने आपल्या हातांवर प्रेशर द्या. मान मागे लोटा. थोडा थांबा. पूर्ण मागे स्ट्रेच फील करा. रिलॅक्स व्हा. पुन्हा मानेने हाताला लोटायचंय. पाण्याने पूर्ण प्रेशर द्यायचं आहे. हात स्थिर, रिलॅक्स. फक्त हातांनी मानाची पुढे लोटायची नाही. हात स्थिर असतील, फक्त मानेचा प्रेशर द्या. बघा, हे या सर्व एक्सरसाइज केल्या तर तुमची मानदुखी काही दिवसात संपून जाईल. त्याच्यानंतर पुढील क्रिया, आपला डावा हात अशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर ठेवा. डावा हात स्थिर आणि आपल्या मानेने आपल्या डाव्या बाजूला प्रेशर द्या. 1, रिलॅक्स. पुन्हा प्रेशर द्या. 2, रिलॅक्स. मानेने फक्त डावा हात लोटायचा आहे. 3, रिलॅक्स. 4, रिलॅक्स. पुन्हा एकदा 5, रिलॅक्स. आता आपला उजवा हात या बाजूला ठेवा आणि आता आपल्या मानेने उजव्या हाताला प्रेशर द्यायचा आहे. उजव्या हाताला लोटण्याचा प्रयत्न करा. उजवा हात स्थिर असेल. 2,
पुन्हा प्रेशर द्या मानेने हातावर. 4 5. मित्रांनो, सांगितलेले सर्व मानेचे प्रकार रोज तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळ केलं तर फार चांगलं. ऑफिसमध्ये तुम्ही बसल्या बसल्या हे अशा प्रकार करू शकतात. नंतर जेव्हाही तुम्हाला मानेला जास्त स्ट्रेच फील होत असेल, फक्त मान पाठीमागे सोडून थोडा रिलॅक्स थांबा आणि आपल्या कामाला जाऊ शकता. मित्रांनो, आता वेळ आहे बोनस टिपची. आपण मोबाईल वापरतो त्यावेळेस आपली मान सतत अशी खाली झुकलेली असते आणि झुकलेल्या मानेवर सर डोक्याचा प्रेशर पडतो. त्यामुळे मोबाईल वापरताना मोबाईल हा नेहमी आय लेवलला पकडत चला. दुसरी टिप्स आहे, ज्यावेळेस तुम्ही बैठे काम करता त्यावेळेस बैठे काम करता असताना 1.5 ते 2 तासात ब्रेक घेत चला आणि या शिकवलेल्या मानेच्या एक्सरसाइज करत चला. योग्य उंचीची उशी वापरा, ज्यामुळे मान आणि खांदा यातील पोकळी भरून काढली जाईल. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा. आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.